देखील या स्पर्धेतला अर्धशतक झळकावणारा अनिकेत पाहतोय. फ्रंट फूटचा वापर, पहिलाच बॉल कल्पेशनं मात्र ज्यावेळेला ड्राईव्ह केला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, पण तो जोपर्यंत चेंडूला फील्ड करते तोपर्यंत अतिशय वेगानं मात्र 2 रन्स खात्यामध्ये जुळले गेलेले आहेत. कमालचं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनिकेतला आपण पाहिल्या टीमचा कॅप्टन देखील आहे, तो विवांशी 11 या टीमचा कॅप्टन आहे आणि आयकॉन देखील आहे. आपण म्हणतो ना की कॅप्टन्स लीडिंग ऑफ द फ्रंट, आणि ते मागच्या मॅच मध्ये दिसलं. अर्धशतकीय खेळी त्यांनी सादर केली आणि स्पर्धेतला पहिला अर्धशतक झळकावणारा प्लेयर देखील तो ठरला. लेफ्ट हँड यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडूनं दम तोडलाय. विकेटचं पतन आहे. योगेश आशुतोषनं कॅच पकडलेली आहे, परंतु जो बॅटर्स आहे ना कल्पेश बॅक टू द पॉइंट, एक मोठा धक्का बसलेला आहे. कल्पेशकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. कल्पेश आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युट करू शकतो की योगदान तो देऊ. कोहली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती वैभवला आपण पाहतोय. वैभव आलेला आहे या टीमला करूया मरूच्या मॅच मध्ये खेळत आहे. जिंकणारा संघ पुढच्या फेरी जिंकणारा संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करून जाईल, तर पराजित होणाऱ्या संघाचा प्रवास तिथे संपू शकतो. कारण नॉकआउटच्या आता इथून मॅचेस चालू आहेत. लीग स्टेजच्या सर्व मॅचेस संपलेत आणि ही एक मॅच आता महत्वाची ठरू शकते. मग तो विवांशी 11 असू दे किंवा अना स्पोर्टचा संघ असू देत, इथे क्रिकेटचा विजय 100% होईल. परंतु ही अस्तित्वाची लढाई आहे सदरच्या स्पर्धेमध्ये. अना स्पोर्टचे आपण पाहतो तर जे संघ मालक आहेत, अमितजी तेलप यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण टीमचे जे संघ मालक आपण पाहतोय, प्रणित रेवाळे आणि शैलेशजी रेवाळे यांच्या मालकीचा तो संघ आहे. हवेमध्ये बॉल आहे, हवेमध्ये यस, यावेळेला हातामधून झेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस खूप महत्वाचे असतात, क्षेत्ररक्षकांना महत्व द्या. शोले पिक्चरच्या ठाकूरनं देखील हा चेंडू पकडला असता. एवढा इझी झेल सोडलाय तुम्ही. हा झेल कुठल्या फलंदाजाचा सोडलाय याच्यावरती देखील लक्ष देणं खूप गरजेचं होतं. इझी झेल तुम्ही सोडताय. 14 नोव्हेंबर 1993 जॉन्टी रोड्सला अगदी फिल्डर मुळे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला गेला होता. ही महत्वाची बाब आहे की क्षेत्ररक्षक खूप महत्वाचे असतात. शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, आणि व्हाईट बॉलचा इशारा येथे आमचे कांबळे सर यांच्या माध्यमातून. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आमचे योगेश कांबळे सर आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जून पासून ऑगस्ट पर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून अंपायरिंगची एक्झाम होते आणि ते एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर स्कोरर मॅन आहेत, त्यांच्यासाठी देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक्झाम घेतली जाते. जून पासून ऑगस्ट पर्यंत तुम्ही इच्छुक असाल तर आपले ऑफिशियल्स बघा मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते मॅच जेव्हा बाहेर येतील त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. योगेशजी कांबळे यांना आपण भेट नक्कीच द्यायची. गोलंदाज थोडासा हताश, थोडासा निराश झालाय. ज्या गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत, डावकर शैलीचा बॉलर आहे. मोठा प्रहार करायचा होता, कमी गतीचा बॉल टाकलाय, चेंज ऑफ पेस केलाय, जिथे 1 रन्स मात्र मिळून जाईल. लेगबाईचा इशारा आलेला आहे. धावसंख्या थोडीशी पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. और राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों, वही सूरज बनकर निकलता है. त्या सूर्या जसं जर चमकायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा जळावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए ये करना पड़ता है. आपको करना जरूरी है. व्हाट एन एफर्ट्स. शानदार प्रयत्न होता, परंतु इथे डिसिजन काय असू शकतं. 4 रन्स मिळतील. यस, अभिच्या माध्यमातून एफर्ट्स दिलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. एफर्ट्स खरंच छान होते. प्रयत्न चांगला आहे, प्रयत्न करावी लागतील. आपण म्हणतो ना, प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक असल्याशिवाय कधीच प्रगती होत नाही. कारण का विरोधक पाहिजेत. जेवढे विरोधक जास्त तेवढे तुम्ही यशस्वी जास्त. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट हँडेड बॉलर आहे.
यावायचा बॉल भिरकावायचा होता, बॅट बॉलचा संपर्क तिथे नाहीये आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होत असताना लॉस ऑफ 10 रन्स ऑन बोर्ड. 10 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक महत्वपूर्ण विकेट देखील कल्पेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलेलं आहे. षटक क्रमांक दुसरं कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं जाते हे पाहावं लागेल. 5 रन केलं जाईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अक्षय गोलंदाजी करताना दिसू शकेल. आपण पाहतोय तर दापोली प्रीमियर लीग 2026 सीझन 5 भारतीय जनता पार्टी पुरस्कृती मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि स्पर्धेदरम्यान मान्यवरांचं काही वेळातच आगमन होणार आहे. या स्पर्धेच्या आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं मुख्य पुरस्कर्त्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका म्हणजेच अर्थातच आपण पाहतोय जावकर मॅडम आणि आदरणीय जावकर सर देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं जात असतं. त्यांचं देखील काही वेळातच आगमन होणारच आहे आणि खरंच ऑर्गनायझर कमिटी आहे, जे पदाधिकारी आहेत त्यांचा आम्हाला मनापासून आभार व्यक्त करावे लागतील की तुमच्यामुळे आपल्या दापोलीतल्या सर्व जे शहरामध्ये राहणारे जे खेळाडू आहेत त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. तुम्ही तुमचं मनापासून कौतुक आणि आभार. अक्षय बॉलिंग मार्क वरती यस पॅडल स्ट्रोक आहे, डीप स्क्वेअर लेग बाहेर, आयन अँड सम छेरान षटकार. षटकार असा ठोकलाय की पहिल्याच बॉलवरती अक्षयचा समाचार घेतलाय. खरफोस समाचार, खराब चेंडू ओ दिशा से भटके तो पडेंगे फटके. चांगला चेंडू टाकावा लागेल. योग्य टप्प्याची बॉलिंग महत्वाची असते. महत्वपूर्ण मॅचेस तुम्ही खेळताय, इम्पॉर्टंट असं क्रिकेट खेळताय. नॉकआउटची मॅच आहे. पराजित होणारा घरच्या रस्त्याला जाईल आणि जिंकणारा मात्र या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकून ठेवेल. फनफूटचा वापर केला यावेळेला बाहेर 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 बाहेर. येस मॅसिव्ह स्ट्रोक षटकार येतोय. आम्हाला माहित आहे तो रसिक प्रेक्षक तुम्हाला आणि खरंच आमचे रसिक प्रेक्षकांना सॉन्ग पाहिजेत. आम्हाला फोन येतात की सॉन्ग लावा तुम्ही. थोडासा तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे जे साऊंड आहे थोडं बंद असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्या शंका नाहीये. सॉन्ग आपण काही वेळातच प्ले करूयात. खरंच सकाळपासून डीजे एकविरा तुमचं मनापासून आम्ही कौतुक करू. मॅग्निफिशंट स्ट्रोक्स पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल टाकताना थोडे विचार बदललेत. राइट अप ओव्हर द विकेट. फ्रंट फुट इज गेंद को डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास. मिलेंगे 4 तो होगा विड़ा पार. सीमा रेखा पार 4. लाजवाब बैटिंग. वो ऊपर वाला देता है ना, देता है जब भी छप्पर पाड़ के देता है. धावांचा वेग 26. त्याचबरोबर आमचे परम मित्र प्रणय देखील यांचं आगमन, त्यांचं स्वागत करतो आम्ही. शानदार बॅटिंग केली आहे. गोलंदाजावरती हावी झालाय. कॅच सुटल्यानंतरला किती कॅचेस महत्वाचे असतात ते पहा तुम्ही. यावेळेला पुन्हा 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 येतो. गेंद जाएगी साजन के घर और देखी जाएगी पूरे 6 रन. एक हाती किल्ला लढवला जातोय. हाफ सेर हम सव्वा सेर. आणि जसे जशा फलंदाज स्ट्रोक चौकार षटकारांचा बौछार करेल ना, तसा तसा ज्यांनी कॅच सोडली आहे त्याच्या अगदी हृदयाचे ठोके वाढत जातील. कॅच खूप महत्वाचे असतात. 2014 भारत श्रीलंकेचा सामना रोहित शर्माच्या झेल सुटला. 264 धावांमध्ये त्या पारीचं रूपांतर झालं. एवढ्या कॅचेस महत्वाचे आहेत. कॅच खूप गरजेचे असतात. तुम्ही पाहिलात 1975 ला पहिला या जगातला वर्ल्ड कप अगदी सुरुवात झाली. 1979 आणि त्याच्यानंतर 1983 भारतानं वर्ल्ड कप जिंकला.
त्यानंतर आपण पाहिलं असाल 2011 महेंद्र सिंग धोनीचा तो विनिंग स्ट्रोक, 50 ओव्हरचा तो वर्ल्ड कप, 2007 T20 भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळेसचा बॉल डीप मिड विकेटला चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतील. येणारा पुढचा बॉल आहे, जोपर्यंत थ्रो करतील पुन्हा एकदा चित्याच्या चपळाईनं रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत. धाव संख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 34 रन्स स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बॉलर अक्षय तयार आहे. आणि हा बॉल आपण पाहतोय चेंडू चाललाय लॉंग लेगच्या परिसरामध्ये, परंतु चेंडू सरळ तुम्हाला नो प्लस आहे. नो प्लस 4 इज इक्वल टू 5. 5 रन्स मिळतील. हे मुफ्त का चंदन घिसमेरे नंदन. 5 रन्स इथे मिळालेले आहेत. धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 39. चुका घडतायत, चुका माणसांकडूनच घडतात, परंतु या चुका स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातील. या चुका त्या नाहीयेत. ह्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये अनिकेतनं वैयक्तिकरित्या 50 रन्स ठोकले होते, 70 धावा चेस केले होते. याचा अर्थ असा नाहीये की पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अनिकेतचा बल्ला चालू शकेल. अनुशासित गोलंदाजी करावी लागेल. एखादी कधीच टाळी वाजत नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पकड जातीचं या ठिकाणी सगळ्या लोकांना एकत्रित घेत असताना साम्राज्य निर्माण केलं होतं. हा क्रिकेट सांघिक खेळ आहे, एकाच्या अगदी जीवावरती तपून असणारा खेळ नाही. चेंडू मात्र या ठिकाणी फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल आहे, सुदैवी ठरू शकेल तो देखील झेल सुटलाय. कदाचित दुपारच्या जेवणामध्ये हा जो फलंदाज आहे ना त्यांनी बिर्याणी खाल्ली, परंतु बिर्याणी सोबत नशीब देखील तो खाऊन आलेला दिसतोय. 2 रन्स मिळत आहेत. 2 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 या आकड्यावरती तब्बल 31 धावांचं षटक टाकलेलं आहे बॉलरनं. 31 धावांचं ते षटक आहे. खूपच महागडं षटक पाहायला मिळते. हताश निराश झालेला अनिकेत पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये थोडस चेहऱ्यावरती नैराश्य असू शकेल. एकटाच प्लेअर मात्र शेवटपर्यंत लढू शकत नाही. तुम्हाला माहित आहे एकटाही लढू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचायचं होतं. बाजी प्रभू देशपांडेंनी खिंड लढवली होती. महाराजांना अगदी सुखरूपी ते दाखल झाले आणि इकडं बाजी प्रभू देशपांडे मात्र धारातीर्थ पडले होते. अगदी मेहनत घ्या. महाराजांच्या काळामध्ये हे मावळे मारण्यासाठी पुढे असायचे, ना की हारण्यासाठी. जिंकायचेच हे स्वतःला अगदी कंट्रोल असला पाहिजे, विश्वास स्वतःवरती पाहिजे. बॉलिंग मार्क वरती अभि आलेला आहे. अभिनं पहिला चेंडू शानदार टाकलाय. लाऊडली अपील. यस, बोट वरती आहे. बॅटर चाललाय मैदानाच्या बाहेर. म्हणजे पंचांचं डिसिजन येण्या अगोदरच मात्र तो बाहेर गेलाय. एकदा टाळ्या उद्या. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसली या खेळाडूची, खरंच कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय एक न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आमचा ऋषा देखील स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आला होता, त्याचं देखील मनापासून स्वागत आहे. आणि त्याचबरोबर माझा परम मित्र भाई वतारी हा स्पर्धेचा आनंद घेतोय. त्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. समालोचन कक्ष आहे, त्या समालोचन भाई वतारी या लगेच. सिद्धेश असतील. सिद्धेश खूप ऑप्शनच्या बाहेर सफळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न होते. इथे 5व्या स्टंपावरती बॉल ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज ऑप्शनच्या बाहेर जाऊन बॅटिंग करतोय. हे नाहीये. आधीच मागच्या चेंडूवरती तुमचा फलंदाज बाद झाला. तुम्हाला जो सेट फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. तो सेट झालाय, त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आणि तो जसं जसं आक्रमण करतोय, षटकार चौकारांमध्ये डील करतोय. हवेमध्ये बॉल आहे, बॅकवर्ड शॉट लागला क्षेत्ररक्षक. यस, होय, सक्सेसफुल डिलिव्हरी. क्या लाजवाब कॅच पकडली आहे. मोठा धक्का बसलाय. दापोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला.
अभी गोलंदाजी मार्ग वरती, अभी नहीं तो कभी नहीं, या अभी है, अभी करना जरुरी है. अभी पाहतोय अभिला, अभिनं पहिला बॉल होती विकेट, दुसरा डॉट काढला, तिसरा विकेट घेतले. टीमचे स्वतः संघ मालक दाखल झालेले आहेत मैदानाच्या दिशेनं. अमित तेलप एक चांगला अग्रेसिव्ह बॅटर आहे. टीमला गरज आहे, संघ संकटामध्ये आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल आहे, यावेळेला फसवले अमितला देखील, परंतु येस अंततः कॅच पकडलेली आहे. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. अमित देखील आला, अमित देखील गेला. डीजे डीजे थँक्यू. एक मोठी डोकेदुखी आनंद स्पोर्ट्सच्या टीमची पाहायला मिळते. न्यू बॅटर आलाय, केतन एसवारी आलेले आहेत, परंतु आनंद स्पोर्ट्स कडून चूक काय घडले, सेट बॅटर अगदी नॉन स्ट्राईकला थांबलेला आहे, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 31 रन्स काढलेले आहेत. असा बॅटर्सला स्ट्राईक मिळत नाहीये. पुढचा बॉल आहे, येस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी आहे आणि इथे आल्या आल्या एसवारी साहेबांच्या बॅटमधून 4 रन्स आहेत. थँक्यू. नितेश भुवड आलाय. येस आम्ही आमच्या पाहतोय तर प्रिन्स ऑफ भोंजली म्हणजे अमेय पवार, त्याचबरोबर आमच्या दापोलीच्या क्रिकेट विश्वाचा अनभिषेकता सम्राट भाई वतारी, ज्याला अनभिषेकता सम्राट म्हटलं जातं दापोली क्रिकेटचा. एका बाजूला प्रिन्स ऑफ भोंजाली, अमेय पवार, या दोघांचं मनापासून स्वागत. मैदानाकडे जावं लागेल. चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. सूरजला पण पाहतोय, एका सूर्याचा अस्त झालाय, दुसऱ्या सूर्य मात्र अगदी उगवण्याच्या दिशेने आलेला आहे. सूरजला आपण पाहतो, हा सूरज तितकाच घातक ठरू शकतो. मागच्या आपण पाहिला गेलं तर ओव्हर मध्ये फक्त 4 रन्स आले, त्याच्यामध्ये 4 विकेट खर्च घेतल्या गेल्या अभिच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी टीमनं खूप मोठी चूक केली आहे. बॉल टाकला जाईल, फ्रंट फुट आहेत. यस होय ना, आव देखा ना ताव देखा, सीधे इस गेंद को सीमा रेखा पार फेंका, 6 रन.
द पवेलियन. थांबा 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 चल. धावसंख्या आता इथे थांबलेली आहे 52 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. न्यू बॅटर अमित गुबडे यांना आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर केले जात आहेत. जिथे एक्स्ट्रा रन्स चला बॅटर ऋषी असेल. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती बॉलर तयार आहे. बॉल टाकलाय चांगला चाबूक शो खेळलाय क्षेत्ररक्षक. व्हॉट एफर्ट्स. इट्स अ सक्सेसफुल डिलिव्हरी. आलाय. अमित गुबडेला पाठवलंय पुन्हा याही ओव्हरमध्ये तीच चूक आहे. जो स्ट्रायकर बॅटर योगेश नॉन स्ट्रायकर बॅटर त्याला स्ट्राईक मिळत नाही. इथे डिफेन्स करत असताना चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय. ही जी स्ट्रॅटेजी आहे ना मागच्या बॉलवरती जर असती जेव्हा ऋषिकेश आला होता तर 2 चेंडूंमध्ये 2 मोठे विग हिट ठोकू शकला असता. ही काबिलियत आहे. हे पोटेन्शियल कॅलिबर या बॅटर्सकडे निश्चित आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54. 54 रन्स झालेले आहेत. दोन्ही संघांचे समर्थक आता फक्त प्रार्थना करतायत देवा आमचा संघ जिंकू दे. येस नॉकआउट आहे. पराजित होणार. सरळ प्रवास संपेल स्पर्धेतला तुमचा. फ्रंटफूट केलेला आहे वापर. बॅट बॉलचा संपर्क तिथे नाही. 4चा खेळ समाप्त झाला. धावसंख्या इथे 54 ला थांबले. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. थोडीशी विश्रांती घेऊया. त्याच्या अगोदर टॉसचा अनाउन्समेंट करतोय. नेक्स्ट मॅच दक्ष अँड स्वरांश 11 विरुद्ध शिवशक्ती. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस का बॉस कडे मार्गस्थ होती. दक्ष अँड स्वरांश 11 विरुद्ध शिवशक्ती. बोथ कॅप्टन आय काइंडली रिक्वेस्ट फॉर यू प्लीज कम अप इन द टॉस बॉक्स. सो हंबल रिक्वेस्ट फॉर यू बोथ कॅप्टन. या आपण लवकरात लवकर टॉस करून घेतोय. फार वेळ नाही आपल्याकडे. टाइम इज एव्हरीथिंग. त्याच्यामुळे टॉस करण्यासाठी आपण टॉस का बॉस कडे मार्गस्थ व्हा. 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे. अना स्पोर्ट्स या टीमनं कदाचित 55 रन डिफेन्स होऊ शकतील का. येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. तुर्तास विश्रांती. ऐकूया डीजे वरती एक सुमधुर संगीत. डीजे
दोन्ही कर्णधारांनी इथे टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. ह्या पुढील होणारा सामना असेल दक्ष अँड स्वराज 11 आणि शिवशक्ती. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचंय टॉस करण्यासाठी. ह्या पुढील होणारा सामना असेल दक्ष अँड स्वराज 11 वर्सेस शिवशक्ती फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचंय. कॉमेंट टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. इथे नाणेफेकी केली जाईल. आम्ही जातोय, तुम्ही येताय का? येस, होय, आम्ही मैदानाकडे जातो, तुम्ही पण चला. तुम्हा सर्वांना मी घेऊन जातो या मैदानामध्ये. ऐतिहासिक मैदान आहे नारंगीचं. सर्व नारंगी ग्रामस्थांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला एक चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल. ओव्हर टू टॉस का बॉस कडे रणजित सर आहेत तिकडे. हॅलो, कमलाकर फिलशे कुठे असतील तर त्यांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. कमलाकर फिलशे. यापुढे होणारा सामना असेल दक्ष अँड स्वराज 11 वर्सेस शिवशक्ती. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. नाणेफेक करतील मनीष. सुशांत तेलप यांनी यायचंय नाणेफेकीसाठी. सुपर 6 मधील पहिली लढत तर आपल्या समोर चालूच आहे. त्याच्यानंतरच आपल्या समोर एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दक्ष स्वराज 11 आणि शिवशक्ती दोन्ही संघाचे कर्णधार इथे आहेत. सुशांत तेलप त्यांनी टॉस उडवलेला आणि मला वाटतंय टॉस जिंकलेला आहे दक्ष स्वराज 11. धन्यवाद सुशांतजी. काय निर्णय असेल प्रथम? आम्ही फिल्डिंग करू. समोरचा संघ तितका तगडा आहे. 4 ओव्हरची आपली मॅच असणार आहे आणि आता सुपर 6 मध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे. त्यानंतर नॉकआउटचा राऊंड असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. पुढील तुम्हाला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल तर तू हारलेला आहेस, पण तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करायचे. प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा करू शकतोस? कारण समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. साखळी सामन्यांमध्ये त्याने 3ही सामने जिंकून तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यांच्या समोर तुम्हाला तगडा आव्हान असेल तर 4 षटकांमध्ये किती तू धावा त्यांच्या समोर उभा करशील? आम्ही जास्तीत जास्त करण्याचा ट्राय करू. प्लेइंग 11 तुमची तीच असेल की काही चेंजेस असणार आहेत? तीच असणार आहे. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण वळूया आपल्या दापोली तालुक्यातील एक सुमधुर आवाज. गावावरून खास आपल्या या नारंगी मैदानात ते उपस्थित आहेत. सर्वांचे लाडके समालोचक सनी सर. धन्यवाद. धन्यवाद रणजित सर. पुरुष एकदा मैदानाच्या आतमध्ये जो लेखाजोखा चाललेला आहे सगळा आढावा माझ्या समेत तुम्ही सगळे जोडले जा आणि तुमच्या समेत देखील मी जोडला जाणार आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. सर पहिल्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतरचं पुनरागमन खऱ्या अर्थानं चांगलंय बॉलरचं. योगेश गोलंदाजी मार्कवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबून येतोय.
थोडासा थांबतोय आणि त्याच्यानंतरला मग चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅटर्सला खेळणं खूप कठीण जातं. लेग बाईचा इशारा आहे आणि एक सिंगल रन्स खात्यामध्ये आता जोडला जातोय. डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड एंटर होते. 10 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 45 धावांची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो फलंदाज मागच्या मॅच मध्ये दिसला होता ना अनिकेत, तो आता या मॅच मध्ये दिसत नाहीये. जे त्याचे स्ट्रोक होते पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचा परिपूर्ण तो फायदा घ्यायचा आणि फायदा मात्र आता कोणता संघ घेणार याच्यावरती सगळ्यांच्या नजर असतील. इथून तुम्ही जिंकलात ना की या 3 पैकी कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती तुमच्या टीमचं नाव 100% कोरलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, सुदैवी ठरलाय. अगदी आपण बघतो ना की नशिबाची साथ मिळालेली आहे. ज्याप्रमाणे योगेश बॅटिंग करत होता त्याच्या नशिबाची साथ त्याला मिळत होती. धावसंख्या 11 या आकड्यावरती विदाउट लॉस. 11 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल मध्ये अजून देखील 44 धावांची आवश्यकता आहे. 55 करायचे आहेत तुम्हाला. बॉलिंग मार्क वरती आता नवीन बॉलर आलेला आहे. कल्पेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. मोजक्या पावलांचा असा रनअप घेऊन येणारा जो कल्पेश, टीमला किती कॉन्ट्रीब्यूट केलं जाईल. तर हे षटक जर दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर खूप महत्वाचं इम्पॉर्टंट षटक असू शकेल. ज्यावेळेला दुसरं षटक टाकलं होतं अक्षयनं तब्बल 31 रन्स खर्च केले होते बॅटिंग करणारा विवांशी 11 या टीम कडून. परंतु हे षटक तितकंच मोठं बनवण्याचं काम केलं जाईल का लेफ्ट हँडेड बॅटर्सच्या साह्यानं. स्विच हिट चांगले खेळतात. दुसऱ्या षटकाला तिथे सुरुवात होते. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग. पहिलाच बॉल आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्याचबरोबर तिथे क्षेत्ररक्षक देखील डीप स्क्वेअर लेग वरून मात्र त्या चेंडूचा पाठलाग करत येत आहेत. एक्स्ट्राचे रन्स खर्च नाही होणार आहेत. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. रन्स घेण्यासाठी साफ नकार दिला गेला. अनिकेतच्या माध्यमातून शेवटपर्यंत ओव्हर राहावं लागेल. सामना जिंकायचाय, इथे कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. कारण या मॅच मध्ये या टीमला तुम्ही जिंकून देऊ शकता. आपल्याकडे बॅटर्स आहेत परंतु अगदी थोडेसे आउट फॉर्म चाललेत. या खेळाडूकडे या बॅटर्स काही काबिलियत आहे. पुन्हा एकदा हा देखील बॉल कमी गतीचा टाकला गेलाय. एकच रन्सवरती समाधान संतुष्ट मानावं लागेल. मोठ्या मॅच मध्ये स्पेशली तुम्ही खेळत आहात. नॉकआउटची मॅच आहे. नॉकआउट मॅच मध्ये इम्प्रूव्ह स्वतःला करावं लागेल. संकट काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत संपलेली नाही, कारण तुम्ही स्वतः जिंकलेले नाहीत. हासिल उन्हीं को होती है मंजिले जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद ठेवावं लागेल तरच तुम्ही अगदी उंच भरारी घेऊ शकता. उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला त्या कावळ्यांची संग सोडावी लागेल तरच तुम्ही त्या गरुडासारखी उंच भरारी घेऊ शकता. यावेळेचा स्ट्रोक शानदार आहे. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 रन. अनिकेत थोडासा खामोश आहे पण तुम्ही अविला नाही खामोश देऊ शकत. कल्पेशवरती तो तुटून पडलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. बॅक टू बॉलर खेळले गेले. डॉट बॉल येतोय. बिंदी चेंडू आहे. याला म्हणतात बॉलरचा कमबॅक. चांगला कमबॅक आहे. एक एक धाव, एक एक चेंडू इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांसाठी देखील.
पुन्हा एकदा रडार मध्ये आहे. चाललाय 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 बाहेर. चरण षटकार. सुपर स्ट्रोक आलाय. मॅसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या 26 26 रन्स पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी चालली आहे मैदानामध्ये. अभि पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. या अभी ऐसा मारता है कभी कभी जाएंगे मिलेंगे छे. षटकार. अभिच्या माध्यमातून षटकारांचा जणू काही पाऊस पडलाय. अवकाळी पावसाचं आगमन जे का अभिच्या बॅट मधून. 2चा खेळ समाप्त. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 12-23. जिंकण्यासाठी 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. चला लवकरात लवकर आपण यायचंय. एक्स्ट्रा प्लेयर जे असतील टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग होणार नाही याची आपण दक्षता घ्या. चला लवकर चला. फिल्डिंग साठी लवकर जायचंय. आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्यात. ग्रँड फिनाले आजच्या दिवसामध्येच खेळवायचा आहे. त्याच्यामुळे वेळेचं बंधन असेल. 12 बॉल मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराजित होणार याचं प्रिडिक्शन आता तुम्ही नाही लावू शकत. जेव्हा सिक्सर आले तेव्हा अनास्पोर्टचे समर्थक नाखुश झाले आणि जेव्हा डॉट बॉल येत होते तेव्हा मात्र विवांशी 11 या टीमचे जे अगदी समर्थक आहेत ना ते थोडेसे नाखुश होताना पाहायला मिळाले. 12 मध्ये 23 ची गरज बॉलिंग मार्क वरती. बॉलर कोण आहे. ऋषी आहे. भाई ऋषी है तो खुशी आहे. पण तो खुशी पाहायला मिळू शकते का. कॉन्फिडन्स असला पाहिजे. ज्याचा आपल्या प्लेअरवरती विश्वास आहे यशस्वी तेच बनतात ज्यांचा विश्वास आपल्या साथीदारांवरती असतो. मग तो साथीदार वैयक्तिक जीवनातला असो किंवा क्रिकेटच्या क्षेत्रातला असो फक्त विश्वास त्याच्यावरती असला पाहिजे. अनिकेत बनाम हे बॅटल ऋषीचं असणार आहे. अनिकेत बनाम ऋषी. राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट हँडेड बॅटर साठी चेंडू टाकला जाईल. स्विच इट हवेमध्ये बॉल आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये रेस लागले. भाग मिल्का भाग. 2 रन्स घेतलेत. प्रयत्न 3चा मात्र प्रयत्न होईल का नाही. 2च धावांवरती तुम्हाला समाधान आणि संतुष्ट व्हावंच लागेल. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल मध्ये 21 रन्स. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा डोळ्यांचं पारणं फेडलं या पहिल्याच मॅच न. रसिक प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. पुन्हा स्विच इट आहेत. ओ लाजवाब फॅब्युलस अनबिलिव्हेबल अविश्वसनीय स्ट्रोक. 6 रन षटकार. काय कमालची बॅटिंग चालली आहे. थांबणारा खेळाडू नाही. पुढचा बॉल आहे पण पुढचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक असू शकतील त्या दिशेनं. रन्स 1 घेतलाय. प्रयत्न 2चा होईल का. थोडासा लेझीपणा दिसतोय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. रन्स खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या आता पुढे सरकेल. 42 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. हे 2 चेंडू खूप महत्वाचे. सामना जिंकायचा असेल तर अनिकेतला मैदानाच्या बाहेर पाठवावंच लागेल. इथे 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 कॅचेस विन द मॅचेस नाही. ही तुम्ही कॅच नाही संपूर्ण मॅच सोडली आहे. लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकानं हातामधून कॅच सोडलेली आहे. महत्वपूर्ण झेल तुम्ही सोडताय आणि हा झेल सरळ मात्र स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. अनिकेत
याला जीवनदान मिळाले. धावसंख्या आता मात्र इथे पाहतोय 44 ला पोहोचले. अकरा धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आहे समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक नशिबाची साथ मिळालेली आहे. सुदैवी ठरतोय फलंदाज. खूप सारे इथे चुका घडताना पाहायला मिळालेत. ह्या चुका घडण्यासारख्या नाहीत. छोटे छोटे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावेच लागतील. जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 10 रन्स पाहिजेत. पुढचा बॉल आहे. यावेळेचा फटका फसलाय. कॅच इम्पॉर्टंट असेल. रन्स वाचवावे लागतील. सक्सेसफुल डिलिव्हरी विकेटचं पतन. सामना संपलेला नाही. उर्वरित 6 मध्ये आता 10 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. जाऊया डीजे. त्याचबरोबर करंजगाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय बडबे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर आपणास विनंती असेल आपण असं नसतं बा. 6 मध्ये 10 ची गरज आहे. स्ट्रॅटेजी बनवली जाते. बनवा स्ट्रॅटेजी, कारण महत्वाची मॅच तुम्ही खेळताय. क्विक फास्ट. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टीम मीटिंग होणार नाही. अजून देखील 4 मॅचेस होणे बाकी आहेत. चला फार वेळ नको आहे. याच्यानंतर आपण बघतो तर एक महत्वपूर्ण लढत शिवशक्ती बनाम दक्ष आणि स्वराज या 2 संघांमध्ये बॅटल होणार आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती आकाश आलेला आहे. आशुतोष आणि अनिकेतची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. Daksh and Swaransh won the toss and decided to bowl first. प्रतिस्पर्धी शिवशक्तीला बॅटिंग करावी लागणार आहे. समोर चला. पहिलाच बॉल. शॉर्ट डिलिव्हरी आहे. फुल करायचं होतं. टायमिंग झालं नाही. 1 रन इथे मिळतोय. आशुतोष आहे. 5 बॉल मध्ये 9 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा. टीम मीटिंग होणार नाही प्रत्येक चेंडूवरती. आपल्या बॉलर्सला पाठवून द्या. योगेश, टीम मीटिंग होणार नाही प्रत्येक चेंडूवरती, कारण का वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये अजून 4 मॅचेस रिमेनिंग आहेत आणि यशस्वी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जी लोक यशस्वी होतात ती कधी कारण सांगत नाही आणि जी लोक कारण सांगतात ती कधी यशस्वी होत नाहीत. 5 बॉल आहेत आणि त्या 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. आशुतोष आहे. फिल्डिंग सेट केली त्याच्यासाठी. लॉंग ऑन डीप मिड विकेट तर तयार आहे. डीप स्क्वेअर लेग देखील आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. कदाचित ऑफिशियली इशारा काय येतोय? स्पर्श झाला की काय बॅटचा? येस, बॅटचा स्पर्श झाला हे सांगण्याचं काम केलं गेलंय. आवश्यकता नव्हती बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याची. एक एक्स्ट्राचा रन तुम्हाला मिळू शकला असता. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 8 ची गरज आहे. ओ लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. प्रयत्न तर करावेच लागतील. 4 मध्ये 8 ची गरज. इथे हा शॉर्ट बॉल आहे. व्हॉट अ मॅग्निफिशंट डिलिव्हरी. हा सामना कोणता संघ जिंकेल? हृदयाचे ठोके असेच वाजतायत. जर का तुमच्या हृदयाला स्टेटोस्कोप लावला तर त्या हृदयामधून त्या स्टेटोस्कोप मध्ये अशाच धडधडीचा आवाज येऊ शकतो. आता ते सांगतायत बॅटिंग करणाऱ्या संघाचे समर्थक, देवा आमचा संघ जिंकू दे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतिस्पर्धी अनास्पोर्टचे समर्थक सांगतायत तेव्हा आमचा देखील संघ जिंकलाच पाहिजे. स्विच इट. चुका आहेत नाही.
इथे इथे काय घडतंय पहा. मॅच मध्ये कायापलट झालेला आहे. 2 बॉल आहेत आणि त्या 2 बॉल मध्ये 7 रन्स पाहिजेत. एक सिंगल आणि कदाचित अनेक स्ट्राईकला येणार का की या बॉलवरती सिक्सर येणार. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेस आहेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. रायटम ओव्हर द विकेट. पुढचा बॉल नाही. चुका आहेत. चुका तिथे नो बॉल आहे. ओ भाई तूने क्या किया. हे तूने क्या किया. फ्री हिटचा बॉल आहे. हा संपूर्ण सामना झालाय सुपर हिट. येणारा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 2 बॉल आहेत आणि त्या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं राजकारण, सरडा आणि त्याचबरोबर क्रिकेट यांना रंग बदलायला वेळ लागत नाही. मॅचनं रंग बदललाय. सामन्यानं रंग बदललेला आहे. 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंमध्ये 5 रन्स. फ्री हिट. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकानं चांगले एफर्ट्स दिलेत. 1 रन्स आलाय. 1 बॉल आहे आणि एका बॉल मध्ये आता चौकाराची आवश्यकता आहे. ठोका चौकार आणि हा सामना तुमच्या नावावरती होईल किंवा एक चांगला बॉल अना स्पोर्ट्सचा संघ जिंकू शकेल. एक अचूक टप्पा महत्वाचा आहे. हृदयाच्या आमच्या देखील अशाच ठोके वाढत चाललेले आहेत. कोणता संघ जिंकणार आहे. रसिक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है वो चैन नींद सब त्यागो तुम. वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. प्रयत्न करा. 1 बॉल आहे. 1 मध्ये 4 पाहिजेत. रसिक प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजरा लागलेत या बॉलवरती. 1 बॉल आहे. 4 रन्स हवेत आता. बॉल टाकला गेलाय आणि हा सामना अन्ना स्पोर्ट्स या टीमनं जिंकलाय. डीजे सामना मैदानी रंगला. पोली प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. रक्षण लावून घ्या. चला दक्षिण स्वरांश 11 क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. चला मैदानामध्ये. अना स्पोर्ट्स आपण या लगेच बाहेर यायचंय. अमित आपल्याला पुढच्या मॅचेस खेळायचे आहेत. या लगेच. दक्षिण स्वरांश 11 आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून. अना स्पोर्ट्स अमित आपले सर्व प्लेयर्स बाहेर घेऊन या. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. हे बॅटल मात्र खूप इम्पॉर्टंट असेल. दक्षिण स्वरांश विरुद्ध शिवशक्ती. खूप खूप अभिनंदन अमित तेलप. कमॉन कमॉन. तुमचा संघ एका ट्रॉफीसाठी पात्र झालेला आहे. खरोखरच खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. हॅलो चेक. चला बॅटर पाठवायचंय. शिवशक्ती संघ आपले बॅटर पाठवून द्यायचंय. सामना आपण पाहणार आहोत. आपल्या भेटीस आलेला आहे दक्ष स्वरांश विरुद्ध शिवशक्ती. एक या आधीचा सामना आपण पाहिला अना स्पोर्ट्स विरुद्ध विवांश 11. या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं सुपर 6 मधला पहिला सामना आणि विजेता ठरलाय अना स्पोर्ट्स. अना स्पोर्ट्स कडून नक्कीच पारितोषिक आलेलं आहे.
योगेश घुबडे यांना 500 रुपयाचं रोख रक्कम देण्यात येणार आहे. नक्कीच धन्यवाद सर.